नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण काय केलेलं आहे, तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशा आपण प्रश्नपत्रिकांची सिरीज पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 15 आहे। या अगोदरच्या ज्या 14 व्हिडिओ झालेत आपले किंवा ज्या 14 प्रश्नपत्रिका झाल्या आहेत त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या पाहायच्या आहेत। कारण का पाहायच्या आहेत तर हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने काय अतिशय महत्त्वपूर्ण असे प्रश्न असणार आहेत। तुम्ही जर आतापर्यंत प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर पाहिले असतील तर तुम्हाला माहिती आहे, तलाठी भरती असेल, जिल्हा परिषद भरती असेल किंवा इतर कोणती सरळ सेवा भरती असेल तर त्याच्यामध्ये जवळपास 80% प्रश्न काय होतात, पुन्हा पुन्हा रिपीट होतात। ओके, त्याच्यामुळे या जुन्या प्रश्नपत्रिका पाहणं काय खूप महत्त्वाचं आहे। ओके, मग या ठिकाणी पाचचा पहिला प्रश्न काय आपला, ताग, त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, ज्यूट बद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही। आता या ठिकाणी काय विचारलंय, योग्य नाही असं विचारलंय, म्हणजे कोणतं विधान चुकीचं आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। ओके, ऑप्शन काय दिलेत पहा, काळ्या मातीत याची चांगली वाढ होते। दुसरा ऑप्शन काय दिलंय, गोल्डन फायबर म्हणूनही याची ओळख होते। तिसरा ऑप्शन दिलंय, भारत आणि बांगलादेश हे ताग उत्पादनात अग्रेसर आहेत। चौथा ऑप्शन काय दिलंय, यासाठी उच्च तापमानाची आवश्यकता असते। आणि यापैकी आपल्याला काय करायचंय, चुकीचं वाक्य, चुकीचं विधान ओळखायला आपल्याला काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे। कोणतं विधान ओळखायला सांगितलेलं आहे तर चुकीचं विधान ओळखायला सांगितलेलं आहे। कारण काय सांगितलं त्यांनी, योग्य नाही असंच सांगितलंय, म्हणजे चुकीचं विधान कोणतं हे आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे। ओके, मग याच्यामध्ये चुकीचं विधान कोणतं आहे तर हे पहिलं विधान, हेच विधान काय मित्रांनो चुकीचं आहे, म्हणजे आपलं विधान हेच असणार आहे। कारण या ठिकाणी तागासाठी काळ्या मातीची नाही, काळी माती लागत नाही याला, तर याला कोणती माती लागते, गाळाची चिकनयुक्त माती लागते तागासाठी। कोणती, गाळाची चिकनयुक्त माती लागते। पहा, भारतामधील पश्चिम बंगाल राज्यामध्ये काय होतं, पहा मोठ्या प्रमाणात तागाचं उत्पादन घेतलं जातं। जो आपला गंगा नदीचा जो त्रिभुज प्रदेश आहे या प्रदेशामध्ये काय केलं जातं, मोठ्या प्रमाणावरती तागाचं उत्पादन घेतलं जातं। ओके, त्यानंतर हे पण लक्षात ठेवा, तागालाच काय गोल्डन फायबर म्हणून सुद्धा तागालाच ओळखलं जातं। त्याचबरोबर या ठिकाणी असा प्रश्न येऊ शकतो की ताग उत्पादनामध्ये कोणते देश अग्रेसर आहे, तर कोणते देश अग्रेसर आहेत ताग उत्पादनामध्ये, भारत आणि बांगलादेश। मग तुम्हाला माहिती आहे, गंगा आणि सिंधू नदीचा जो त्रिभुज, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीचा जो त्रिभुज प्रदेश आहे, हा त्रिभुज प्रदेश काय काही आपल्या भारतातील पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे आणि काही प्रदेश काय आहे बांगलादेशमध्ये आहे। त्याच्यामुळे काय हे दोन्ही देश काय आहेत तागाच्या उत्पादनामध्ये अग्रेसर आहेत। मग जर प्रश्न या ठिकाणी असा आला की भारतातील कोणतं राज्य तागाच्या उत्पादनामध्ये अग्रेसर आहे, तर ते राज्य कोणतं असणार आहे, पश्चिम बंगाल हे राज्य काय तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये अग्रेसर आहे। ओके, आणि जगामध्ये जर देशाचा विचार केला तर भारत आणि बांगलादेश या दोन काय आहेत अग्रेसर आहेत। ओके, दोन देश। त्याचबरोबर तागासाठी काय उच्च तापमानाची सुद्धा आवश्यकता असते। ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। प्रश्न क्रमांक 2 आहे, काय विचारलं या ठिकाणी पहा, कर वसूल करण्यासाठी शेतकऱ्यावर अत्याचार करून दहशतीचे राज्य निर्माण करणारा महसूल ठेकेदार देबी सिंह, कोण, देबी सिंह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कार्यरत होता। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय की देबी सिंह हा जो राजा आहे हा कोणत्या ठिकाणचा किंवा कोणत्या प्रांतामधला होता, तर तो कोणत्या प्रांतामध्ये होता, तर तो बंगाल प्रांतामधील राजा होता। आणि याने काय केलं होतं पहा, तर कर वसूल करण्यासाठी काय केलं होतं, शेतकऱ्यावरती अत्याचार केले होते, शेतकऱ्यावरती अन्याय केले होते। त्याच्यामुळे याला लक्षात ठेवायचं, याचं नाव काय आहे, देबी सिंह म्हणा किंवा देबी सिंग म्हणा। ओके, चला कुठला होता तो, बंगालमधील होता। बंगालमधील कोणत्या राजघराण्यातला होता हे पण प्रश्न येऊ शकतो, तर नशीपूर राजघराण्यातील राजा होता। आणि हे संस्थान कोणत्या प्रांतामध्ये होतं, तर बंगाल प्रांतामध्ये होतं। याने काय केलं होतं पहा, जुलमी कर आकारणी व वसुली केली होती। म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की जुलमी कर आकारणी व वसुलीसाठी कोण प्रसिद्ध होतं, तर देबी सिंह होता। ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। प्रश्न क्रमांक 3 आहे, काय विचारले पहा या ठिकाणी, प्रधानमंत्री आवास योजना हाऊसिंग फॉर ऑल भारत सरकारची एक आघाडीची योजना असून तिच्या अंतर्गत शहरी भागातील सर्व आर्थिकदृष्ट्या मागास घटक, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटांना
डॅश डॅश वर्षापर्यंत, या ठिकाणी डॅश डॅश राहिले, डॅश डॅश वर्षापर्यंत घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. म्हणजे काय सांगितलं आपल्याला, ही जी योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना, या योजनेअंतर्गत कधीपर्यंत गरिबांना घरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आता तुम्ही कालची जर प्रश्नपत्रिका पाहिली असेल, आजची प्रश्नपत्रिका पाहिली असेल, तर याच्यावर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की जो TCS पॅटर्न आहे, या TCS पॅटर्नमध्ये चालू घडामोडीवरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आणि हे चालू घडामोडीवरचे प्रश्न कशावरती विचारण्यात आलेत, तर सरकारी ज्या योजना आहेत, सरकारी योजनावरती प्रश्न आहेत. आणि विशेष करून योजनेचं लक्ष्य काय आहे, योजनेचं टार्गेट काय आहे, म्हणजे एखादी योजनेमध्ये काय ठरवलं की बाबा कुठपर्यंत ते योजना अंमलबजावणी करायची, किंवा ठरवलेलं उद्दिष्ट कुठपर्यंत गाठायचं, कोणत्या सालापर्यंत गाठायचं, हे जास्त करून आपल्याला विचारलेलं आहे. मग सर्वांसाठी घरं कुठपर्यंत देण्याचं टार्गेट होतं सरकारचं, तर 2022 पर्यंत. आता हे टार्गेट काय पूर्ण झालेलं नाही अजून, पण सरकारने टार्गेट ठेवलं होतं. ओके, मग आता तुम्हाला हे पण माहीत पाहिजे की प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात कधी झाली होती, तर ती इसवी सन 2015 मध्ये केली होती नरेंद्र मोदी सरकारने. योजनेचे भाग काय आहेत, 2 भाग आहेत, एक आहे ग्रामीण आणि दुसरा आहे शहरी. त्याचबरोबर योजनेमध्ये लाभार्थी कोण आहेत पहा, आर्थिकदृष्ट्या मागास आणि अल्प मध्यम उत्पन्न गट. ओके, टार्गेट काय होतं पहा, लक्ष्य काय होतं, मी तुम्हाला काय सांगितलं, योजनेचं लक्ष्य काय आहे किंवा योजनेचं टार्गेट काय आहे याच्यावरती TCSने जास्त फोकस केलेला आहे. तर टार्गेट काय होतं पहा, 31 मार्च 2022 पर्यंत सर्व शहरी गरिबांना 2 कोटी घरं, 2 कोटी आकडा पण लक्षात ठेवा, 2 कोटी घरे उपलब्ध करून देणे, हे काय होतं, टार्गेट होतं. मग आपल्याला इथं काय प्रश्न विचारला होता, कुठपर्यंत होतं, तर 31 मार्च 2002 पर्यंत. पण कदाचित पुढच्या वेळेस विचारू शकतात की किती कोटी गरिबांना घरं देण्याचं उद्दिष्ट होतं, तर 2 कोटी गरिबांना घरं देण्याचं उद्दिष्ट होतं. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. भूगोलचा प्रश्न आहे, जीकेचा. काय विचारलं या ठिकाणी पहा, लिंगमळा धबधबा महाराष्ट्राच्या डॅश डॅश जिल्ह्यात येतो. परवा दिवसच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं लिंगमळा धबधब्याबद्दल, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल. आपण जे खाली स्पष्टीकरण घेतो ना, हे स्पष्टीकरण अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामुळे काय होते, तुमचे प्रश्नांची पातळी वाढते. याच्यावरून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने फिरून जरी प्रश्न विचारला तरी तुमचं उत्तर काय येणार या ठिकाणी बरोबर येणार आहे. ओके, मग लिंगमळा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर तो सातारा जिल्ह्यामध्ये आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्याचबरोबर कोणत्या नदीवरती आहे, आपल्याला त्या दिवशी प्रश्न होता की लिंगमळा धबधबा कोणत्या नदीवरती आहे, मग तो कोणत्या नदीवरती आहे, कृष्णा नदीवरती आहे. ओके, कोणत्या ठिकाणी आहे, महाबळेश्वर या ठिकाणी आहे. पहा काय, महाबळेश्वर, महाबळेश्वर या ठिकाणी आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाबळेश्वर, सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ओके, त्याचबरोबर पहा अजून एक महत्त्वाचा धबधबा आहे साताऱ्यामधला, तो आहे ठोसेघर धबधबा. खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की ठोसेघर धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, मग तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर तो सुद्धा सातारा जिल्ह्यामध्येच आहे. त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा धबधबा आहे सौताडा धबधबा. सौताडा धबधबा बीड आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवरती असून प्रशासकीय दृष्ट्या तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर बीड जिल्ह्यामध्ये आहे. आणि याच्यावरती MPSCने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. PSIची जी परीक्षा असते, प्री परीक्षा, याच्यावरती प्रश्न विचारला होता. ओके, त्याच्यानंतर आंबोली धबधबा कोठे आहे, आंबोली धबधबा सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे. आता हे आंबोली धबधब्यापेक्षा कशासाठी जास्त प्रसिद्ध आहे, तर जास्त पाऊस, सर्वात जास्त पाऊस किंवा सर्वात जास्त पर्जन्य कोणत्या ठिकाणी पडतं, असा प्रश्न आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये विचारलेला आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पर्जन्य कुठं पडतं, तर ते कुठे पडतं, आंबोली या ठिकाणी पडतं. आंबोली कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, तर आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलेलं लक्षात येतंय. काय करायचं आपल्याला, एका प्रश्नावरून अनेक प्रश्न तयार करायचे आहेत. त्याचबरोबर चिखलदरा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, अमरावतीत आहे. त्याचबरोबर चिखलदरा हे काय मित्रांनो, थंड हवेचं ठिकाण आहे. खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, मग हे कोणत्या जिल्ह्यात आहे, अमरावती. त्याच्यानंतर या ठिकाणी सहस्रकुंड धबधबा महत्त्वपूर्ण आहे, मार्लेश्वर महत्त्वपूर्ण आहे. या दोघांवरती पण परीक्षेत प्रश्न आलेला आहे. रंधा धबधब्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. म्हणजे तिन्ही धबधबे काय आहेत, हे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. तुम्हाला सगळे धबधबे काय करायचंय, कोणता धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे, त्याचबरोबर तो कोणत्या नदीवरती आहे हे सुद्धा पाठ करून ठेवायचे. ओके, मग सहस्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे, नांदेडमध्ये आहे. मार्लेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे, रत्नागिरीमध्ये आहे. आणि रंधा त्यासोबत भंडारदरा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर तो अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर
एक छोटीशी पण महत्त्वाची सूचना, तलाठी भरतीसाठी आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे मित्रांनो. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य म्हणजे ही टेस्ट सिरीज काय असणार आहे, IBPS आणि TCS पॅटर्नवर आधारित आपली टेस्ट सिरीज असणार आहे. याच्यामध्ये आपण तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे तुमचा जो तलाठी भरतीचा सगळा सिलेबस आहे ना, हा सगळा सिलेबस आपण यामध्ये कव्हर केलेला आहे. ओके, त्यासोबत याची काय असणार, तुमच्याकडे आन्सर की सुद्धा तुम्हाला दिली जाईल. आपल्या टेस्ट सिरीजमध्ये पहा एकूण तुम्हाला 10 टेस्ट दिल्या जातील. त्याचबरोबर या 10 टेस्टवरती तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे 2011 पासून 2019 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका दिल्या जातील. ओके, म्हणजे जर तुम्ही आपले 10 टेस्ट पेपर आणि ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका एवढ्यांचा जरी अभ्यास केला ना, तरी तलाठी भरतीमध्ये तुमचा 80% सिलेबस तुमचा 100% कव्हर होईल. फक्त तुम्हाला काय अगदी व्यवस्थितपणे अगदी प्रामाणिकपणे याचा काय करावं लागणार आहे, अभ्यास करावा लागणार आहे. ओके, आता याची किंमत किती आहे पहा, याची किंमत फक्त 150 रुपये किंमत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपण काय करतो आहोत, आपल्याकडे ऑफर चालू आहे. जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त 99 रुपयाला टेस्ट सिरीज पडणार आहे. ओके, आता हे 99 रुपये कुठं पेमेंट करायचे पहा, आपल्याला तुम्हाला गुगल पे किंवा फोनपेला काय करायचे, 99 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट आपला नंबर आहे पहा 9689141630 या नंबरवरती काय करायचं आहे, व्हॉट्सॲपला त्याचा स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. म्हणजे पेमेंट पण गुगल पे फोनपेला काय करायचं आहे, 9689141630 या नंबरवरतीच करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सॲपला काय करायचं आहे, स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे. या ठिकाणी आपलं नाव येईल, माझा पर्सनल नंबर आहे. या ठिकाणी तुम्हाला गुगल पेला नाव दिसेल पहा, नागनाथ गर्जे. काय नाव दिसेल, नागनाथ गर्जे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत, सर नाव काय आहे. ओके, नाव काय असणार आहे, नागनाथ गर्जे नाव असणार आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 5 नंबरचा आहे. TCSने पहा प्राचीन इतिहासावरती मध्ययुगीन इतिहासावरती जास्त भर दिलेला आहे. ओके, मग या ठिकाणी पहा काय, महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्याच्या डॅश डॅश राजाच्या काळात राष्ट्रकूट सत्ता कनौज पासून रामेश्वर पर्यंत पसरली होती. या ठिकाणी असं विचारले आपल्याला की राष्ट्रकूट घराण्याची सत्ता कोणत्या राजाच्या काळामध्ये कनौज पासून रामेश्वर पर्यंत पसरलेली होती. मग ती कोणाच्या काळामध्ये पसरलेली होती, तर गोविंद तिसरा हा जो राष्ट्रकूट घराण्यातील राजा होता, याच्या काळामध्ये राष्ट्रकूट घराण्याची सत्ता कुठपासून कुठपर्यंत पसरली होती, लक्षात ठेवा, कनौज पासून रामेश्वर पर्यंत. याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, एक तर कोणाच्या काळात पसरली होती, गोविंद तिसरा या राजाच्या काळात, आणि कुठपासून कुठपर्यंत पसरली होती, तर ती कनौज पासून रामेश्वर पर्यंत. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी पहा राष्ट्रकूट घराणं महाराष्ट्रामध्ये कधी सत्तेवर आलं असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहा इसवी सन 753च्या सुमारास आलं होतं. कोणाच्या राष्ट्रकूट घराण्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये कोणाची सत्ता होती हाही प्रश्न येऊन गेलेला आहे, तर चालुक्य घराण्याची सत्ता होते. म्हणजे चालुक्य घराण्याचा ज्यावेळेस ऱ्हास झाला त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय झालं, राष्ट्रकूट घराणं उदयास आलं. ओके, आता या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो, खूप महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण आहे असा प्रश्न विचारला जातो. काय, महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण आहे असा प्रश्न विचारला जातो. मग तो संस्थापक कोण आहे, दंती दुर्ग आहे. हे ना अगदी तोंड पाठ करून ठेवायचंय. काय करायचंय, तोंड पाठ करून ठेवायचंय, कारण याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणार आहे. ओके, त्याचबरोबर याच्यावरती तर आपला प्रश्न होता, गोविंद तिसरा याच्या काळात काय झाली होती, राष्ट्रकूट सत्ता कनौज पासून रामेश्वर पर्यंत. इथं असून झालंय, असून नसून या ठिकाणी काय पाहिजे, कनौज पासून रामेश्वर पर्यंत पसरलेली होती. ओके, असू द्या. चला पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6 आहे. काय विचारलंय, धम्मपदामध्ये किती अध्याय आहेत. काय विचारलंय, धम्मपदामध्ये किती अध्याय आहेत. आता पहा, तुम्हाला मी काय सांगितलं होतं, प्राचीन साहित्य असेल मध्ययुगीन साहित्य असेल याच्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेले आहेत. परवा दिवसाचा आपला प्रश्न होता, आपल्याला काय विचारलं होतं, ज्ञानेश्वरीमध्ये किती अध्याय आहेत. ओके, आज काय विचारलंय, धम्मपदामध्ये किती अध्याय आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. मग धम्मपदामध्ये एकूण किती अध्याय आहेत, एकूण 26 अध्याय आहेत. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला अजून लक्षात ठेवायचं आहे, धम्मपदा हे कुणाचं साहित्य आहे किंवा कुणाचं पुस्तक आहे असं विचारलं जाऊ शकतं. मग ते कुणाचं आहे, गौतम बुद्धांचं आहे. गौतम बुद्धांनी ज्या विविध प्रसंगी बोललेल्या ज्या म्हणीचे जे श्लोक आहेत, हे श्लोक रूपी हे काय ग्रंथ आहे. आणि याच्यामध्ये किती अध्याय आहेत, एकूण 26 अध्याय आहेत. लक्षात असू द्या, महत्वाचं आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7 आहे. पहा काय विचारलंय, कर्नाटकी गायक आणि संगीतकार मंगलम पल्ली बालमुरली कृष्ण
हे त्यांच्या कोणत्या वादनासाठी प्रसिद्ध होतं? म्हणजे या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ असं विचारलंय की मंगलमपल्ली बालमुरली कृष्ण हे कोणत्या वादनासाठी प्रसिद्ध होते? तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का? तुम्हाला TCS पॅटर्न मधले जे प्रश्न आहेत ना, प्रश्न सरळ असतो पण तो आपल्याला वाचताना काय होतं, थोडासा गुंतागुंतीचा वाटतो, म्हणजे त्याचा लवकर अर्थ कळत नाही. तर याला कारण काय होतं? TCS पॅटर्न वाले काय करतात, प्रश्नपत्रिका इंग्लिशमधून काढतात, इंग्लिश भाषेमधून प्रश्नपत्रिका काढली जाते आणि त्याच्यानंतर तिचं काय केलं जातं, गुगलला ट्रान्सलेट केलं जातं. मग तुम्हाला जर एखादा प्रश्न मराठीत कळत नसेल, मराठी वाचल्यानंतर त्याचा अर्थ जर लक्षात येत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो ऑनलाईन पेपर चालू असतो ना, तिथं आपल्याला लँग्वेज चेंज करता येते. त्या ठिकाणी काय करायचं, एकदा इंग्लिशमधून प्रश्न वाचून घ्यायचा आहे. ओके, त्या ठिकाणी काय होईल, तुम्हाला प्रश्न सोपा जाईल, प्रश्न लगेच सुटसुटीत वाटेल. कारण असं जर पाहिलं तर किती फिरून प्रश्न विचारलेला आहे, पण सरळ सरळ आपल्याला काय विचारले यांनी, मंगलमपल्ली बालमुरली कृष्ण हे कोणत्या वादनासाठी प्रसिद्ध आहेत किंवा कोणतं वाद्य वाजवत होते? तर यांचं कोणतं वाद्य आहे, व्हायोलिन हे वाद्य ते वाजवत होते. त्याचबरोबर कोणते गायक आहेत किंवा कोणत्या घराण्याचे ते गायक आणि संगीतकार होते, हा प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात ठेवा, कर्नाटकी आहेत. ओके, पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 8 आहे. काय विचारलं या ठिकाणी पहा, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्क, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्कची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती असं आपल्याला विचारलेलं आहे. कधी झाली होती स्थापना? 2009 ला झाली होती. कुठे झाली होती? तर गुडगाव या ठिकाणी झाली होती. गुडगाव शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते हरियाणामध्ये आहे. ओके, स्थापना कधी झाली होती? 2009 मध्ये झाली होती. ही जी कंपनी आहे किंवा ही जी संस्था आहे मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्क, ही काय करते पहा, ही भारतातील मायक्रो फायनान्स क्षेत्राची संघटना असून हिचे सदस्य काय आहेत, देशातील आघाडीच्या मायक्रो फायनान्स संस्था आहेत. ओके, या संस्थेचे प्रमुख कोण आहेत सध्या? मनोज कुमार नामबियार हे काय या संस्थेचे सध्या प्रमुख आहेत. जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण यांच्यावरती परीक्षेमध्ये चुकूनही प्रश्न विचारला जाणार नाही. पण एक आपल्याला माहिती असो, जनरल मधून तुम्हाला प्रश्न या ठिकाणी सांगितलेला आहे. ओके, तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, स्थापना कधी झाली आणि मुख्यालय कोठे आहे किंवा स्थापना कोणत्या ठिकाणी झाली. ओके, चला पुढचा प्रश्न आहे 9 नंबरचा. काय विचारले पहा, महाराष्ट्राच्या 2020-21च्या आर्थिक पाहणीनुसार वर्ष 2018-19 मध्ये निव्वळ पेरणी क्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 42% आहे. आपल्याला लगातार 3 दिवस झाले याच्यावरती प्रश्न येत आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, जे महाराष्ट्राची जे आर्थिक पाहणी अहवाल आहे ना, हा आर्थिक पाहणी अहवालाचा तुम्हाला बारकाईने अभ्यास करायचा आहे. इंटरनेटवरती जा, सर्च करा, याची PDF तुम्हाला भेटून जाईल. त्या PDFचं एक 8-9 पानी PDF असते, याच्यावरती सगळी माहिती दिलेली असते. ही माहिती काय करा, एकदा डिटेल्समध्ये वाचून घ्या, कारण TCSने याच्यावरती माडा भरतीमध्ये प्रत्येक पेपरमध्ये 2 ते 3 प्रश्न विचारलेले आहेत. ओके, मग या ठिकाणी काय विचारलं होतं आपल्याला, 2018-19 मध्ये निव्वळ पेरणी क्षेत्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के होतं असं विचारलेलं आहे. ते किती टक्के होतं? 49% होतं. ओके, चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10. काय पहा, जगातील प्राण्यांच्या एकूण प्रजातीपैकी डॅश डॅश अधिक प्रजाती भारतात आहेत. डॅश डॅशहून अधिक प्रजाती भारतात आहेत असं विचारलेलं आहे. किती आहेत? 7.5%हून अधिक प्रजाती काय आहेत? भारतामध्ये आहेत. कुठे प्रश्न? इयत्ता 9वीच्या विज्ञान मधला प्रश्न आहे पहा. इयत्ता 9वीचं जे विज्ञान आहे ना, त्याच्यामधील हा प्रश्न आहे. म्हणून मी घसा ओरडून प्रत्येक वेळेस सांगतो की तुम्ही आधी बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा. बेसिक क्लिअर करा म्हणजे काय करायचं, इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, याचे काय करायचे, इयत्ता 10वी पर्यंतचे सगळे पुस्तकं तुम्हाला तोंडपाठ करायचे. कुठून? 4थी पासून 10वी पर्यंतचे. ओके, चला पुढचा प्रश्न काय आहे? 11 नंबरचा आहे. काय विचारलंय, ज्वालामुखीच्या बेसॉल्टिक लाव्हाच्या विघटनाने खालीलपैकी कोणती मृदा तयार होते? मृदेवरती सुद्धा प्रश्न जास्त विचारले जातात आपल्याला. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? काळी मृदा तयार होते. बेसाल्ट खडकापासून कोणती मृदा तयार होते? काळी मृदा तयार होते. त्याच्यामुळेच दख्खनच्या पठारावरती कोणती मृदा आढळते? काळी मृदा आढळते. याच मृदेला आपण काय म्हणतो? कापसाची मृदा सुद्धा म्हटलं जातं. ओके, चला मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, काळी मृदा पाहिली आपण. जांभी मृदा कशापासून तयार होते पहा? जांभ्या खडकापासून तयार होते. महाराष्ट्रामध्ये कुठे आढळते? तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काय होते? जांभी मृदा आढळते. त्याच्यानंतर गाळाची मृदा. गाळाची मृदा कशी असते? वाळू मिश्रित असते आणि लोम प्रकारची मृदा असते. आणि ही कोठे आढळते? तर ही कोकणामध्ये आढळते. ओके, त्याच्यानंतर तांबडी पिवळसर मृदा आहे, ही कुठे आढळते?
तर उंचावरील डोंगराळ प्रदेशामध्ये म्हणजे पश्चिम घाटामध्ये काय होती, ही मृदा आढळली जाते. ओके, चला पुढचा प्रश्न आहे 12 नंबरचा इतिहासावरचा प्रश्न आहे. काय विचारले पहा, 7 ऑगस्ट 1942 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन मुंबईत गोवालिया टँक किंवा त्यालाच क्रांती मैदान म्हणतात येथे आयोजित केले होते आणि खालीलपैकी कोण या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. म्हणजे सरळ विचारले की 1942च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते असं विचारलेलं आहे. मग या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते मौलाना अबुल कलाम आझाद. याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे अधिवेशन का महत्वाचं आहे, तर याच अधिवेशनामध्ये काँग्रेसने चले जावचा ठराव संमत केला होता. ओके, मग अधिवेशनाची तारीख लक्षात ठेवायची 7 ऑगस्ट 1942. अध्यक्ष कोण होते, मौलाना अबुल कलाम आझाद होते. ठिकाण कुठं होतं पहा, गवालिया टँक मैदान होतं, त्यालाच सध्या आझाद मैदान म्हटलं जातं किंवा क्रांती मैदान म्हटलं जातं. अध्यक्ष कोण होते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. आणि कोणता ठराव संमत करण्यात आला होता हे खूप महत्वाचं आहे पहा. छोडो भारत ठराव किंवा चले जावो चळवळीची सुरुवात या ठिकाणी झाली होती. आणि कधीपासून झाली होती, आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. भारतामध्ये चले जावो चळवळीची सुरुवात कधी झाली किंवा चले जावो चळवळीचा ठराव कधी झाला, यालाच दुसरा शब्द असा वापरला जातो, छोडो भारत चळवळ कधी सुरू झाली. खूप महत्वाचं आहे, खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. कधी झाली होती, 8 ऑगस्ट 1942ला. तारखेसहित लक्षात ठेवायचं, तारखेसहित लक्षात ठेवायचे. ओके, आणि याच अधिवेशनामध्ये पहा 8 ऑगस्टलाच गांधीजींनी एक संदेश दिला होता पहा, कोणता, करो या मरोचा संदेश दिला होता पहा. म्हणजे खूप महत्वाचं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 13 आहे. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली ना, तर तुम्हाला हे प्रश्न बोर वाटत असतील, जरा वेगळ्या पद्धतीचे प्रश्न वाटत असतील, परंतु टीसीएसने अशाच प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. टीसीएस तुम्हाला असेच प्रश्न विचारणार आहे. म्हणजे तुमचे जे पारंपरिक प्रश्न आहेत, हे पारंपरिक प्रश्न टीसीएस विचारत नाही. म्हणजे याच्या अगोदर तर तुम्ही पाहिले असतील ना, तर सरळ प्रश्न असेल पहा, कृष्णा नदीचा उगम कुठे असेल, जायकवाडी धरण कोणत्या नदीवरती आहे, किंवा महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण कोणतं, अशा प्रकारचे प्रश्न विचारते टीसीएस. परंतु किती टक्के, 50% प्रश्न काय होते, तर पारंपरिक प्रकारचे प्रश्न विचारले जातात. कुणाची हत्या कुणी केली, कोणता उठाव कुणी केला, अशा प्रकारचे प्रश्न असतील किंवा इतर प्रश्न असतील. परंतु 50% प्रश्न काय आहेत, हे थोडे डिफरंट आहेत, आपल्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचे आहेत, थोडे वेगळे वाटतात. मग बऱ्याच वेळेस आपण काय म्हणतो, पेपर देऊन आलं की अरे पेपर काय अवघड पेपर आलता, मी काहीच वाचलेलं पेपरमध्ये आलं नव्हतं. मग असं का होतं, तर आपण टीसीएसचा पॅटर्न समजून घेतला नाही, IBPSचा पॅटर्न आपण समजून घेतलेला नाही. ओके, काय विचारलं या ठिकाणी पहा, खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व आहे. पहा मी तुम्हाला काय सांगितलं होतं, थोडे हटके प्रश्न येतात, थोडे पहिल्यापेक्षा थोडे वेगळे प्रश्न येतात. म्हणजे प्रश्न जर पाहिले ना, तर आपल्याला असं वाटू शकतं की अरे असा प्रश्न विचारलाच कसा, पण आता करणार काय. आपल्या हातात तर प्रश्न विचारणं नाही, आपल्या हातात काय, जेवढे प्रश्न विचारले त्याच्यात जास्तीत जास्त प्रश्नांचं योग्य उत्तर देणं एवढंच आपल्या हातात आहे. ओके, मग असू द्या. ऑप्शन काय दिलेत पहा, आपल्याला 2 हे दिलेत आणि पुन्हा खाली आपल्याला ऑप्शन दिलेत. काय विचारलंय, भाऊराव कृष्णाजी गायकवाड, दिंडोरी येथे जन्म झाला. दुसरं काय दिलंय, वसंत कानेटकर, नाटककार आणि कादंबरीकार. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे की महाराष्ट्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व कोणतं आहेत. मग हे दोन्ही व्यक्तिमत्व काय आहेत मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व आहेत. लक्षात ठेवायचे, भाऊराव कृष्णाजी गायकवाड, दिंडोरी येथे त्यांचा जन्म झाला होता. ओके, कधी झाला होता हे पण लक्षात ठेवा, 15 ऑक्टोबर 1902 रोजी झाला होता. कोठे झाला होता, दिंडोरी तालुक्यातील आंबे या गावामध्ये महार कुटुंबात झाला होता. दिंडोरी तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे रे, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ओके, त्याचबरोबर वसंत कानेटकर कोण आहेत, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. मात्र वसंत कानेटकर कोण आहेत किंवा कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत, तर याच्यावरती प्रश्न आलेला आहे. मग ते काय आहेत, नाटककार आहेत आणि कादंबरीकार आहेत. चला पुढचा प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 14 आहे. काय विचारले पहा, खालीलपैकी कोणत्या राज्यात धनकुल गीत खूप प्रचलित आहे. धनकुल वाचलंय कुणी, वाचलं असलं ना तर लगेच कमेंटमध्ये सांगायचं की मी वाचलंय, या पुस्तकामध्ये वाचलंय. कारण मला माहिती आहे कुठल्याच पुस्तकात नाही की धनकुल हे गीत कोणत्या राज्यामधलं आहे. तर धनकुल गीत हे कोणत्या राज्यातलं आहे मित्रांनो, आसाम राज्यामधलं आहे. ओके, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो पहिल्यापासून, तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर PYQ बघणं काय खूप महत्त्वाचं आहे. आणि असं नाही की तुम्हाला तलाठी भरती द्यायची म्हटलं तुम्ही फक्त तलाठी भरतीचेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिजे, अजिबात नाही. तुम्ही पोलीस भरतीचं GK सुद्धा पहा, काही फरक पडत नाही. कारण GK सगळीकडे सेम आहे.
तुम्ही आरोग्य सेवक भरतीचं जीके पहा, सगळीकडे सेम आहे. तशाच प्रकारचं जीके तुम्हाला विचारलं जाईल. आता माडा भरती झाली, तिचे प्रश्न पहा. भूमी अभिलेख भरती झाली, तिचे प्रश्न पहा. त्याचबरोबर आता पुणे महानगरपालिकेची भरती झाली, तिचे सुद्धा प्रश्न पहा. म्हणजे कुठल्याही प्रकारचे प्रश्न पहा, पण कोणते प्रश्न पहा? मागील प्रश्न पहा. इथंच तुमचा खरा अभ्यास होतो. ओके, चला पुढचा प्रश्न आहे पहा. पुन्हा प्रश्न आलाय त्याच्यावरतीच. चले जाव चळवळ, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं, ती खूप महत्वाचं आहे. चले जाव चळवळ ही कोणत्या वर्षी सुरू झाली होती, कधी सुरू झाली होती? 1942 ला. तारीख पण लक्षात ठेवायची हा, तारीख पण विचारली जाते. 8 ऑगस्ट 1942 रोजी चले जाव चळवळ सुरू झाली होती. ओके, कुठं सुरू झाली होती पहा, इथं पण तारीख लिहिलेली 8 ऑगस्ट 1942 रोजी. कुठून? गवालिया टँक मैदान मुंबई, त्यालाच सध्या आझाद मैदान म्हटलं जातं किंवा क्रांती मैदान सुद्धा म्हटलं जातं. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते पहा? मौलाना अबुल कलाम आझाद अध्यक्ष होते. याच अधिवेशनामध्ये गांधीजींनी जनतेला संघर्ष दिला होता पहा, संदेश दिला होता पहा. काय? करा किंवा मरा, करो या मरो. ओके, पुढचा प्रश्न आहे 16 नंबरचा. काय विचारलंय? भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? किती वेळेस प्रश्न रिपीट झाला असेल, याला काही लिमिटच नाही. कुणीही पेपर घेऊ, TCS घेऊ, IBPS घेऊ, जिल्हा निवड समिती घेऊ किंवा MPSC घेऊ, हा प्रश्न येतो म्हणजे येतोच. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचबरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचंय, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काय होते? घटना समितीचे अध्यक्ष होते. आता बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांचं काय होतं, मसुदा समिती आणि घटना समिती याच्यामध्ये काय होतं, कन्फ्युजन होतं. लक्षात ठेवायचे, घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ओके, लोकसभेचे पहिले सभापती कोण होते पहा. आता या ठिकाणी ऑप्शन आहे पहा आपल्याला, गोपाळ गणेश माळवणकर, पण तसं नसून त्यांचं नाव काय आहे? गणेश वासुदेव माळवणकर. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आहे ना ग वा माळवणकर असं पर्याय येऊ शकतो. काय? ग वा माळवणकर. मग लक्षात ठेवायचं आहे गणेश वासुदेव माळवणकर. ओके, संविधान सभेच्या सदस्य कोणत्या? ह्याचे विजयलक्ष्मी पंडित आहेत, त्या काय होत्या? आपल्या संविधान सभेच्या सदस्य होत्या. ओके, चला पुढचा प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक किती असणार आहे? 17 असणार आहे. घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी विचारले. मग आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार आहे? 360 नुसार आहे. आणीबाणीचे 3 कलम आहेत पहा, लक्षात ठेवायचं. 352, त्याच्यानंतर दुसरं आहे 356 आणि तिसरं आहे 360. ओके, मग 360 नुसार कोणती आहे? आर्थिक आणीबाणी आहे. 352 नुसार काय आहे? केंद्रीय आणीबाणी आहे. ओके, किंवा राष्ट्रीय आणीबाणी, तिलाच काय म्हटलं जातं? राष्ट्रीय आणीबाणी म्हटलं जातं. आणि 356 नुसार काय? आपल्या राज्यातील राष्ट्रपती राजवट आहे. इथं लिहिलेलं आहे पहा. 356 काय आहे? राष्ट्रपती राजवट आहे, इम्पॉर्टंट आहे. 354 याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही, काही लक्षात ठेवायची गरज नाही. 352 इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? कलम 352, कलम 356 आणि कलम 360 लक्षात ठेवायचं आहे. 352 नुसार काय? राष्ट्रीय आणीबाणी, तिलाच आपण केंद्रीय आणीबाणी पण म्हणतो. ओके, पुढचा प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक किती असणार आहे? प्रश्न क्रमांक 18 आहे. काय विचारलंय? 29वे राज्य म्हणून 2 जून 2014 पासून कोणते राज्य अस्तित्वात आले? विषयच नाही, तेलंगणा राज्य हे 29वे राज्य आहे. परंतु आता लक्षात घ्या, इथं जर 29वे दिलं असलं तरी सध्या भारतात किती राज्य आहेत असं जर प्रश्न आला तर 29 लिहायचं नाही. सध्या भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 28 आहेत म्हणजे एक राज्य कोणतं कमी झालं आहे? तर जे जम्मू काश्मीर राज्य आहे ना मित्रांनो, जम्मू आणि काश्मीर जे राज्य होतं त्याला सध्या काय केलेलं आहे? केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर या ठिकाणी ही तारीख लक्षात ठेवायची. तेलंगणा राज्याची निर्मिती कधी झाली? 2 जून 2014 झाली. कोणत्या राज्यातून ते वेगळं झालं? तर आंध्र प्रदेश राज्यामधून वेगळं झालं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तेलंगणाची राजधानी कोणती आहे? हैदराबाद हे शहर तेलंगणाची राजधानी आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेश शहराची जुनी राजधानी कोणती होती? ती सुद्धा हैदराबाद होती. पण हैदराबाद शहर काय झालं? सध्या तेलंगणामध्ये गेल्यामुळे आंध्र प्रदेश राज्याने अमरावती नावाचं नवीन शहराचं निर्मिती केली आहे. हे शहर राजधानी म्हणून निर्माण केलेलं आहे. आणि हे अमरावती शहर कोणत्या नदीच्या किनारी आहे हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरती आहे. आणि ही काय असणार आहे? आंध्र प्रदेशची नवीन राजधानी असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19 आहे. काय विचारलंय? सध्याची लोकसभा कितवी आहे? आता सध्याच्या लोकसभेचा कार्यकाल किती आहे? महत्वाचं आहे. किती आहे? 2019 ते
2024 लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? एकूण 4 वर्षाचा असतो. सध्या पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी आहेत. मग ही कितवी लोकसभा आहे? तर ही 17वी लोकसभा आहे. लक्षात ठेवा, कितवी लोकसभा आहे? 17वी लोकसभा आहे. लोकसभेसाठी कोणतं कलम आहे? तर कलम 81 नुसार लोकसभेची रचना दिलेली आहे. लोकसभेची सदस्य संख्या किती आहे? 552 इतकी सदस्य संख्या ठरवण्यात आलेली आहे घटनेमध्ये. पण सध्या किती सदस्य आहेत? तर 545 सदस्य आहेत सध्या लोकसभेवरती. ओके. आता या ठिकाणी एक महत्त्वाचं आहे की लोकसभेवरती महाराष्ट्रामधून किती सदस्य आहेत असा प्रश्न आलेला आहे. किती सदस्य आहेत? एकूण 48 सदस्य आहेत महाराष्ट्रामधून लोकसभेवरती आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी असाही प्रश्न विचारला जातो की कोणत्या राज्याचे लोकसभेची सदस्य संख्या काय सर्वात जास्त आहे? मग ती कोणतं राज्य आहे? यूपी. यूपी म्हणजेच कोणतं? उत्तर प्रदेश राज्याची. किती सदस्य आहेत? 80 सदस्य आहेत. म्हणजे असं म्हटलं जातं की ज्या पार्टीची, ज्या पक्षाची उत्तर प्रदेशात सत्ता असेल ना, त्याच पक्षाची सत्ता जवळपास केंद्रामध्ये असते. कारण एकूण 80 खासदार काय करतं? हे एकटं राज्य निवडून देतं. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला, शेवटचा प्रश्न आहे. काय विचारलंय? 1 ग्रॅम मेदापासून, 1 ग्रॅम मेदापासून, मेद म्हणजेच काय मित्रांनो? फॅट. ओके. 1 ग्रॅम मेदापासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? सोपा आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि मला माहिती आहे 100% विद्यार्थी याचं उत्तर नक्की सांगतील. ओके. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला काय करा मित्रांनो? लाईक करा. ओके. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. भेटूया आपला पुन्हा उद्याच्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.